नमस्कार मंडळी, मी राज. स्वागत आहे तुमचं आपल्या वॅड यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, ह्या वर्षी आपण ओळी गावे येथील शिमगोत्सव होण्यासाठी जात आहोत. चला तर मग. तर मित्रांनो, हे तुम्ही बघत आहात, हा होम आहे श्री जुना कालभैरवचा होम. तर मित्रांनो, आता आपण ओळी ह्या गावात आलेलो आहोत आणि हे इकडे समोर शीत आहे जे थोड्या वेळ नाचवणार आहेत. तर मित्रांनो, आता आपण ओळी या गावात आलो आहोत आणि मी आता माझ्या गावातल्या घरात आहे. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात इकडे शीत नाचवण्याचा कार्यक्रम होणार आहे, तर आपण तिकडे जायचं आहे. तर भेटूयात थोड्याच वेळात. तर मित्रांनो, आता आपण जिथे शीत ओढतात तिकडे आपण आलेलो आहोत. हे बघा समोर, इकडे सगळे इकडे गर्दी आहे. लेकरं बाळा आलेले आहेत. 5 दिवसाचा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये काय जरी चालचूक होईल, काय जरी वैशी काय वेळ प्रसंग असतील किंवा काय घडलेलं असेल, काय झालेलं असेल, तर पूर्वजांच्या वाडवडिलांच्या काय आदावती वगैरे काय असतील ते विषय बाजूला करून आनंदानं आता ही तुझी सगळी लेकरं शहरगंधातनं आलेली आहेत. तेव्हा 5 दिवसाची आपली सेवा चाकरी होणार आहे, याच्या चालचूक होणार आहे, हातबोट लागणार आहे. हे आपलं समर्पित करून आनंदात सगळ्यांना सुख शांती द्या. आणि आपला पुढचा हा जो कार्यक्रम येतोय, सीताची पूजा झालेली आहे, त्याच्यात आता बाईची चालचूक झालेलीच असेल, क्षमा करा आणि आनंदानं आपला हा खेळ करा, आनंदात पार पाडा, सांभाळा. हर हर माता की जय. काय मित्रांनो, इकडे पालखी आहे आणि इकडे समोर मारुतीचं मंदिर आहे. तिकडे आता पालखी जाऊन बसणार आहे.
आणि इकडे होमची तयारी तर थोड्याच वेळात चालू होता. इकडे लाकडं बघा सगळी आणून ठेवलेली आहेत. शुभ सकाळ मंडळी. तर मंडळी आता आपण थोड्याच वेळात जिकडे होम लागणार तिकडे आपण जात आहोत. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग. तर मित्रांनो ह्या होमच्या मध्ये एक मोठी काठी आहे. ते काल रात्री नाचवलेलं शीत आहे आणि त्याच्यावरती कोंबडा टांगलेला आहे. तर मंडळी आज शुक्रवारी होम झाल्यानंतर रविवारी पालखी सगळ्यांची घरं घेते. शुभ सकाळ मंडळी. तर मंडळी आज रविवार आणि आज आपल्याकडे घरात पालखी येणार आहे. तर सध्या आम्ही इकडे ओळी येथील श्री सुकाई देवीच्या मंदिराच्या समोर आहोत. तर चला मित्रांनो आता आत जाऊया. हे बघा इकडे किती खोल जंगल आहे. तर मंडळी मंदिराच्या आसपासचा परिसर एकदम स्वच्छ आहे. तर मित्रांनो हे ते शिव मंदिर आहे. तर मित्रांनो इकडे बघू शकता, इकडे प्रत्येक जागेवर एक एक मोठं डस्टबिन ठेवलेलं आहे. तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर आणि त्याच्या आसपासचा परिसर कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्याकडे पालखी 1-1:30 वाजता येणार आहे. तर भेटूया थोड्याच वेळात. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात पालखी येणार आहे आणि इकडे रांगोळी वगैरे माझी मम्मी काढत आहे. तर मंडळी आता तुम्ही बघितलं त्या घरात पालखी गेली, नंतर त्या समोरच्या घरात जाणार आणि नंतर पालखी आपल्या घरात येणार.
असते. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला ओळी गावातील शिमगोत्सव? जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.